काय चालवायला आली शिमू तू? ऍक्सिडेंट झालेला तर ते बघा चाललं. बापरे, 2 गाड्या एकमेकांना ठोकल्या. साल्झबर्गची सॉल्ट माईन पाहून झाली आणि नेक्स्ट ठिकाण पाहायला आम्ही चाललेलो आहोत. जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ते म्हणजे लिख्टनस्टाइन क्लाम. खूप सुंदर ठिकाण आहे आणि तिथे पर्यटकांची खूप गर्दी होते ती निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी. हे खूप काही ऐकलं आहे त्याच्याबद्दल. आता जो प्रवास सुरू झालेला आहे तो पण खूप खूप अविस्मरणीय आहे. आता या प्रवासामध्ये जाताना एखादा कवी जर इथून प्रवास करत असेल तर त्याच्या मनामध्ये किती सारे काव्यात्मक विचार आले असतील ना हा प्रवास करताना. एखादा लेखक इथून प्रवास करत असेल तर त्याने किती सारे लेख लिहिले असतील, वेगवेगळ्या रचना रचल्या असतील. या पर्वतरांगांमधून प्रवास करणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. उंच डोंगर, हिरवीगार वनराई आणि खळखळणाऱ्या नद्यांचे मनमोहक दृश्य पाहून माझं तर मन खूप प्रसन्न होत होतं. नागमोडी वळणं घेत प्रवास करताना डोंगराच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं आणि पारंपरिक ऑस्ट्रियन घरांची झलक आपल्याला पाहायला मिळते. शर्वरी कसं वाटतंय? हा, किती थंड वाटते नाही झालं तर. आपण चालू करूया आता. Come. Without the boat. Without the boat? Yeah. Oh wow. Then I can swim myself without my teacher. Without you and mom and dad. And my dad. इथून खळखळ खळ वाहणारं पाणी. आम्ही चाललो क्लाइंब करत आता वरती. हो. चल शिमू पटपट. हो एका साईडने चल. हाय कसं वाटतंय? क्लाइंब करू नकोस दीदी. हाँ. I wish I was a mermaid so I can swim in there. हो ना, पाणी पडते वरून इथून. हे बघ इथून पाणी पडते अंगावर. चला. हो पाण्याचे आवाज किती छान वाटतात ना कानाला. इथे केव आहे. धबधब्याचं पाणी आहे. येऊन पोचलेलो आहोत आपण लिख्टनस्टाइन क्लामच्या येथे. ही गुफा हजारो वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झाली.
कालांतराने या ठिकाणाचं सौंदर्य लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं आणि ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं. 19व्या शतकात ऑस्ट्रियन कवी फ्रान्स ग्रिलपार्ज यांनी या जागेचं वर्णन आपल्या लिखाणात केलं. त्यामुळे या ठिकाणाला आणखी प्रसिद्धी मिळाली आणि पर्यटकांची येथे गर्दी वाढू लागली. लिक्टेनस्टाईन क्लाम हे एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं ठिकाण आहे, जिथे खडकांना नैसर्गिकरित्या एक सुंदर आकार मिळालेला आहे. यालाच गुफा म्हणतो आपण. खूप मोठी गुफा आहे आणि या गुफेमधून आपल्याला असं वरती चढत चढत आल्यानंतरनं मस्त आनंद मिळतो तो या धबधब्याचा. वरून जेवढ्या उंचावरून आपण हा धबधबा पाहू तेवढा तो सुंदर आणि आकर्षक वाटतो. इथून वाहणारं पाणी आपल्या कानांवरती एक मधुर सूर तयार करतं. खूप सुंदर. येथे पर्यटक अगदी जवळून धबधब्याचे सौंदर्य पाहू शकतात, कारण की येथे असणाऱ्या सुरक्षित पायऱ्या आणि रेलिंग्स. दमली का? धबधब्यासमोर खूप वेळ मनसोक्त आम्ही तिथे बसलो. सोबत जो खाऊ आणला होता तो खाल्ला. तिथे इतका सारा पाण्याचा आवाज होता की काहीच बोलू शकलो नाहीत. आम्ही कोणाशी काहीही न बोलता फक्त त्या पडणाऱ्या पाण्याकडे बघत होतो. त्याचा जो कानावरती आवाज पडत होता तो फक्त आम्ही ते रिअलाईज करत होतो. शांत बसून राहिलो, सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि पुन्हा आता आम्ही खाली उतरत आहोत. येताना थोडं चढताना त्रास होतो, कारण की उंचावरती असताना आपल्याला चढताना आणि गर्दी असते, त्यामुळे थोडासा वेळही लागतो. उतरताना मात्र आता खूप सारे लोक वरती चढून आले, त्यामुळे आराम करत धबधब्याकडे बघत बसतील. तेही आमच्यासारखं तेथे थोडा वेळ आता वेळ घालवतील. त्यामुळे आता जाताना एवढी जास्त गर्दी नाही आहे. बाय बाय करा. पडशील बर का, गच्च पकडून. आपली बॅग आहे इथे. आणि दूध बॉटल मागत होतीस. तर आता आम्ही
संपूर्ण आमची टूर कंप्लीट करून आलेलो आहोत आणि येऊन बसलो. फार दमलो, खूप चालायचं होतं, पण धबधब्यांचा आवाज इतका छान होता की वरती क्लाइंब करतच होतं, क्लाइंब करत करत जायचं होतं. आणि आता आलोत आम्ही वरती. जितके उंच जाऊ तितके अजूनच सुंदर सुंदर व्ह्यू होता, पाहण्याचा खळखळाटतो आणि सुंदर दिसणारे ग्रीनरी. आता मी कंप्लीट केलं आहेत आणि आलो आहेत परत खाली. इथं पार्क आहे, तर इथं मुली खेळत आहेत यामध्ये. शिमी आता इथे झोका खेळतीये. काय चालवायला आली शिमू तू? कुठे घेऊन जाते तू आम्हाला? 1 युरो घातले ना? तर आता आम्ही आमच्या रूमच्या दिशेने परत निघालेलो आहोत, जिथे आम्ही अपार्टमेंट बुक केलेली आहे. श्रीमयी झोपी गेली, इतकी दमली होती की झोपली. म्हटली सॉन्ग लावा आणि मी आता छान झोपते, कुणी डिस्टर्ब करू नका. परंतु गेली 15 मिनिट झालं आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये अडकलो आहेत, कारण की पुढे ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळं आता सगळे गाड्या आल्यावर सगळेच फ्लेवर बघायचे ना. पाऊस है ना, थंडी होती पहिल्या दिवशी आल्यानंतर, आज उन्हाळा होता, ट्रॅफिक, हो भयानक गरमी, ट्रॅफिक सगळं टेस्ट करायचं. होय. आणि ॲक्सिडेंट झाला किंवा काय असे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स वगैरे जाणार असतील ना, तर लगेचच सगळ्या कार 2 साईडला 2 जातात आणि मधून लगेच इमर्जन्सी लेन चालू करून देतात. हा तर ॲक्सिडेंट झालेला तर ते बघा चाललं. बापरे, 2 गाड्या एकमेकांना ठोकले तर सगळे. आता पोलीस येऊन गेले, आता ते गाड्या तर घेऊन गेल्या. आता ट्रॅफिक आता उघडलं आणि मग आता सुरू होईल परत प्रवास. अजून आम्हाला जवळजवळ 20 मिनिट आमचा ट्रॅव्हल आहे आणि त्याच्यानंतर पोहोचू आम्ही. माहित नाही खरं किती वेळ लागतो. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असं सगळं जाम झालंय आणि दोन्ही साईडला गाड्या थांबल्या. त्या तिकडे या इकडे लगेचच मागून पोलिसांची गाडी आली की रस्ता मोकळा अशा प्रकारे.